श्री ज्ञानेश्वरी अध्याय 6 आत्मसंयम योग ओव्या 251 ते 275. श्री गणेशाय नमः. जैशी आभाळांची बुद्धी करुणी राहे गभस्ती, मग फिटली या दीप्ती धरू नये. सूर्याचे तेज ढग आल्यावर दिसत नाही, पण ढग दूर झाल्यावर ते तेज लपविता येत नाही. तैसा आहाच्यावरी कोरडा, त्वचेचा असे पातोडा, तो झडोनी जाय कोंडा जैसा होय. त्याचप्रमाणे या प्रक्रियेचं उपासकाच्या शरीरावरील त्वचेचा पापुंद्रा कोंड्यासारखा निघून जातो. मग काश्मीरीचे स्वयंभ, का रत्नबीजा निघाले कोंभ, अवयव कांतीची भांब तैसी दिसे. मग केशराच्या रंगासारखा किंवा रत्नरूप बीजाला निघालेल्या अंकुरासारखी योग्याच्या देहकांतील एक आगळीच तेजाची झळाळी येते. ना तरी संध्या रागींचे रंग, काढूनी वळिले ते अंग, की अंतर्ज्योतीचे लिंग निर्वाळिले. किंवा संध्या समयीच्या आकाशीच्या रक्तिमयाने अंग बनवावे किंवा आत्मचैतन्याच्या तेजाचे लिंग तयार करावे. कुंकुमाचे भरीव, सिद्धरसाचे वोतीव, मग पाहता सावेव शांतीचे ते. किंवा केशराने भरलेले, अमृताने ओतलेले मूर्तिमंत शांतीच असावे. असा मला तो योग्याचा देह झालाय असे वाटते. ते आनंदचित्रीचे लेप, ना तरी महासुखाचे रूप, की संतोष तरुचे रोप थांबवे जैसे. योग्याचे असे हे शरीर म्हणजे आनंदरूपी चित्राचा रंग, ब्रह्मसुखाची आकृती किंवा संतोषरूपी वृक्षाचे रोपच वाटते. तो कणकचंपकाचा कळा, की अमृताचा पुतळा, नाना सासीनला मळा कोवळिकेचा. तो योगी म्हणजे सोनचाफ्याची एक मोठी कळी, अमृताचा पुतळा किंवा नाजूकतेचा बहरास आलेला मळाच असे भासते. हो का जे शारदीयेचे निवोले, चंद्रबिंब पाल्हवेले, का तेजची मूर्त बैसले आसनावरी. शरद पौर्णिमेच्या चांदण्याने पूर्ण विकसित झालेले चंद्रबिंब शोभावे, जणू एखादे मूर्तिमंत तेजच आसनावर बसावे तसा हा योगी भासतो. तैसे शरीर होये, जे वेळी कुंडलिनी चंद्र पिये, मग देहाकृती बिहे कृतांतू गा. अर्जुना, पण हे सारे असे घडते कारण त्या कुंडलीने शक्तीस त्या चंद्रामृताचा अलभ्य लाभ झालेला असतो. ती त्या अमृत सेवनाने तृप्त झालेली असल्याने योग्याचे शरीर असे उजळलेले दिसते. मग अशा त्या तेजस्वी पुरुषाला स्वतः काळ म्हणजेच यमही भीतो. वार्धक्य तरी बहुडे, तारुण्याची गाठीवी घडे, लोपली उघडे बाळदशा. या सर्व प्रक्रियेमुळे योग्याची शारीरिक वृद्धावस्था मागे फिरते, तारुण्य मोडते आणि त्यास पुनरपी बाल्यावस्था प्राप्त होते. वयसा तरी ये तुले वरी, एरवी बळाचा बळार्थू करी, धैर्याची थोरी निरुपम. असा हा साधक योगी हा वयाने जरी मोठा असला तरी तो अतिशय पराक्रमी, धैर्यवान व अजोड खंबीर बनतो. कनकद्रुमाच्या पालवी, रत्नकळिका नित्य नवी, नखे तैसी बरवी नवी निघती. सुवर्ण वृक्षाला जशी नवरत्नांची पालवी फुटावी, तशी योग्याला नवीन, सुंदर, सतेज नखे प्राप्त होतात. दांतही आण होती, परी अपाडे साने जती, जैसी दुपाही बैसे पांती हिरे यांची. त्याला हिऱ्याच्या पंक्तीप्रमाणे
पुन्हा नवीन दात प्राप्त होतात. मानिकुलियांची या कणिका सावियाची अनुप्रमाणिया तैसी या सर्वांगी उधवती अणिया रोमांचिया. त्याच्या सर्वांगावरील रोमांची अग्रे म्हणजेच टोके मानकाच्या कणाप्रमाणे सतेज होतात. करचरणतळे जैसी कारातोत्पले पाखाडी व होती डोळे काय सांगो. त्याच्या हातापायाचे तळवे कमळाप्रमाणे लाल होतात. त्याचे नेत्र स्वच्छ सुंदर सतेज होतात. निडाराचे कोंदाटे मोतिये नावरती संपुटे मग शिवणी जैशी उतटे शुक्ती पल्लवांची. पूर्णपणे तयार झालेला मोती जसा शिंपल्यात मावत नाही आणि जसा शिंपला उकलू लागतो तैसी पातियांची कवळीये न समाये दिठी जाकळोनी निघो पाहे आदिलीची परी होये गगन कवळीती. तशीच या योग्याची दृष्टी पापण्यांचे शिंपले उघडून बाहेर येते आणि सर्व अवकाश व्यापून टाकते. आईके देह होय सोनियाचे परी लाघवये वायूचे जे आप आणि पृथ्वीचे अंशु नाही. अर्जुना, या प्रक्रियेमुळे तयार झालेला हा योग्याचा नवा देह सुवर्णमय क्रांतीचा होता, पण तो केवळ वायुमयच असतो. त्या देहात आप किंवा पृथ्वीत्वाचा अंशही शिल्लक राहिलेला नसतो. मग समुद्रा पैलीकडील देखे सर्वांगांचा आलोचू आईके मनोगत ओळखे मुंगियेचे. योग साधनेच्या अभ्यासातल्या अशा योग्याला मग साता समुद्रापलीकडे दिसू लागते. त्याला सर्वांगातील बोलणी ऐकू येतात. इतकेच नाही तर त्याला मुंगीचेही मनोरथ कळू लागते. पवनाचा वारिका वळघे चाले तरी उदकी पाऊल न लागे येणे येणे प्रसंगे येती बहुता सिद्धी. पवनरूपी वारूवर स्वार होणे, पाण्यावरही चालू शकणे अशा सिद्धी या सहज प्राप्त होतात. आईके प्राणाचा हात धरुणी गगनाची पाऊठी करुणी मध्यमेचेनी दाद राहुणी हृदया आली. ती कुंडलिनी शक्ती जेव्हा प्राणवायूचा हात धरून हृदयाकाश सुषुम्नेची एक एक पायरी चढत चढत वर प्रवेश करते, ते कुंडलिनी जगदंबा जे चैतन्य चक्रवर्तीची शोभा जया विश्वबीजाची आकोंभा सावली केली. त्यावेळी ती कुंडलिनी जगदंबा जगदबीजाचा कोंब जो जीव त्या जीवावर आपल्या कृपेची सावली धरते. जे शून्यलिंगांची पिंडी, जे परमात्म्या शिवाची करंडी, जे प्रणवाची उघडी जन्मभूमी. ती कुंडलिनी शक्तिरूपी जगदंबा म्हणजेच निराकार ब्रह्माची मूर्ती, परमात्मा शिवाची ती शांभवी शक्ती किंवा ओंकाराची प्रत्यक्ष जननीच असते. हे असो ते कुंडलिनी बाळी हृदया आंतू आली तव अणुहताची बोली चावळे ते. अर्जुना, अरे एकदा का ही कुंडलिनी बाळी हृदयाकाशात आली ना, म्हणजे तिच्या अस्तित्वाने तिथे अखंड ओंकाराचा ध्वनी उमटू लागतो. शक्तीची या अंगा लागले बुद्धीचे चैतन्य होते जाहले ते तेने ऐकिले अळूमाळू. या कुंडलिनीच्या बरोबरच जे ज्ञान तिच्या सोबत इथे येते, त्या ज्ञानाला बुद्धीला तो ओंकाराचा अखंड नाद ऐकू येतो. जय जय राम कृष्ण हरी.